कंपल्सरी चेसिंग आहे, कारण इथे आपण रन रेट ठेवला नाहीये, त्याच्यामुळे कंपल्सरी चेसिंग असणार. धावांचा पाठलाग कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे. आज माझ्यासोबत आणखीन एक सुंदर आवाज योगेश ढोले आपल्या सोबत याच ठिकाणी असतील, कारण जय भीम नेहमीच म्हटलं जातं आणि आज आम्ही दोघे बंधू तुमच्या सोबत या ठिकाणी असणार. DPL म्हटलं गेलं आणि दामत म्हटलं गेलं तर माझं घरचं मैदान, हक्काचं मैदान म्हटलं जातं, कारण माझी मायभूमी जरी दैविली असेल पण मध्ये फक्त दैविलीची नदीच आहे, बाकी एकच गाव आहे आमचं. आयुष्य आमचं संपूर्ण इकडे गेलंय. आत्याचं गाव आहे माझ्या दामात, त्याच्यामुळे घरचं मैदान म्हणून त्याला म्हटलं जात आहे. त्या मैदानावरती आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये कर्जत टेनिस क्रिकेटमधील अफलातून एक स्कोरर द गोल्डन फिगर मॅन नवनाथ तांबुले आमच्या सोबत असतील. त्यानंतर आज KTC लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम, ऋषी, त्यानंतर निशांत, मयूर आणि धनंजय, प्रवीण हे आमच्या सोबत असतील. सर्वांचं मनापासून गोडगोड कौतुक या ठिकाणी करूया. तर जरूर काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आपण तर प्लीज बघा, सर्वांना विनंती असेल, मेराज यांना आपण सांगूया कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू सिस्टम नाहीये, पण एखाद्या वेळी जर अंपायरला काही त्रास जाणवला तर जरूर तो डिसिजन घेतला जाईल. पण तिथेही तो डिसिजन क्लिअर झाला नाही तर दोन ऑफिशियल जे मैदानावरती आहे त्यांचा डिसिजन हा अखेरचा असेल. याच्यामध्ये कोणत्या प्रकारची तफावत नसेल, तो कृपया कोणी त्या गोष्टीचा आव आणू नका, कोणत्या प्रकारचा तंटा त्या ठिकाणी करू नका, झगडा करू नका. स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडू दे यासाठी आपण सर्वांकडे मन्नत मागूया, कारण स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडून दे. पुढील आजचा आणि उद्याचा दिवस सुरेख जायला पाहिजे याकडे सर्वांचं लक्ष असेल. मी लहान पोरांना पुन्हा एकदा विनंती करतोय, व्यासपीठापेक्षा पण थोडं खाली बसायचं, जेणेकरून ज्या चेअर्स आहेत मोठ्या माणसांसाठी आपण देऊ शकता. आपण वरती आणि जी व्यासपीठावरती येणारी सीडी आहे त्या सीडीवरती कुणीच बसू नका. तर पहिलं षटक पहिला गोलंदाज खुराम गोलंदाजी मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलं षटक घेऊन येणार पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांच्या उजव्या साईडनी राईट हँड राऊंड द विकेट समोर त्याला फेस करेल तो सौद. लेट्स प्ले गेम ऑन. इथे पहिला चेंडू उडवला, चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकीने पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला ड्रॉप, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, पहिल्या फलंदाजाची झाली पहिल्या चेंडूवरती हस्ती आणि बसती उद्ध्वस्त. ही हिस्ट्री आता आपण लक्षात राहील. पुढच्या वर्षी 2025च्या पहिल्या DPL ला काय घडलं तर खुरमने पहिला चेंडू टाकला आणि पहिल्या चेंडूवरती सौद बाद झाला. झेल घेतली अनस इंजिनियर होता त्या ठिकाणी. हा, मी त्याला इंजिनियर नाव ठेवलं कारण मास्टर माइंड होतो. चांगला झेल अनसच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय अमनला पाहतो नवीन फलंदाज. जकीनांना पहिल्या DPL चे जे सर्वेसर्वा होते अफलातून कामगिरी करणारे जकीनांना यांचे सुपुत्र अमान गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या साईडने पुन्हा एकदा खुराम तयार. दुसरा चेंडू शरीरवेदिक चेंडू होता. ये DPL के शेर है. ये कौन है? DPL के शेर है. आज शेर के साथ शेर भिड़ेंगे. जीतेगा कौन? बब्बर शेर. हा कोच साहेब, शेर के साथ शेर भिडने वाले. आज मजा येणार आहे या DPL ला. इथे ओरपी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी गडबड गोंधळ झाला असता. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. एका धावेला सुरुवात झाली. पुन्हा एकदा एसटी DPL ची 2025 ची पहिली धाव कोणी घेतली तर अमानने घेतली. तर पहिला विकेट कोणी घेतला तो खुरामने घेतला आणि पहिला विकेट कोण बाद झाला तर सौद बाद झाला. ही हिस्ट्री असेल. झालं, लाईव्ह चालू झालंय KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून.
खाली डीपीएल के शेर नहीं होने मांगता है, बाहर भी बब्बर शेर होने मांगता है, बाहर कुछ करते ही नहीं लोग। इथे चांगला आपण पाहतोय पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय। डीपीएलचे आयोजक आपण सर्व घेऊया, त्यांची नावं घेऊया। या 2025च्या डीपीएलचे जे आयोजक कमिटी मेंबर आहेत मेराज, त्यांची नावं जरूर आपण या ठिकाणी घेणार आहोत। इथे सुरेख फटका नबीलच्या बॅटमधून निघतोय, बॅकवर्ड स्क्वेअर इथं मध्ये या स्पर्धेचा पहिला षटकार सुरुवात झाली। अफलातून सुरुवात आपण पाहतो, नबील आतापर्यंत नॉन स्ट्राईकला होता आणि त्याच्या बॅटमधून चेंडू निघाला आणि त्यांनी आपण पाहतो सुरेख कामगिरी केली। नियोजन सुरेख आहे, दरवर्षाप्रमाणे आपण पाहतो चांगलं नियोजन आहे। टॉस बॉक्स पाहायला गेला, मंडप अफलातून मंडपची व्यवस्था केलेली आहे, एक चांगली व्यवस्था आपण पाहतोय। आणि जर ग्राउंड पाहायला गेलं तर असं वाटतं डे नाईट मॅच इथे आहेत का, त्या पद्धतीने आपण पाहतोय। कर्जत तालुक्यामधले मैदान बहुतेक संपुष्टात येत चालले दादा, आणि खऱ्या अर्थाने काही दिवसानंतर या मैदानाची मागणी इतर गावामध्ये होईल। इथे चांगला चेंडू कमबॅक केलं गेलं, इस पहली चली थी बल्लेबाजी, उसके बाद चली मेरी गेंद, बल्लेबाज नबील बॅक टू पवेलियन, झटका क्रमांक दुसरा। काय गोलंदाजी पहा, हा हा काय ऍक्शन बघा, ऍक्शन पे रिॲक्शन। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय। पहिल्या चेंडूवरती विकेट होता सौदचा आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट पडला नबीलचा। दोन्ही सलामीवीर पहिल्या षटकामध्ये माघारी पाठवलेत। गोलंदाज खुरमने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7, या आकड्यावरती 7 धावा। नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सकलेनला आपण पाहणार आहोत। एक अफलातून खेळाडू आहे सकलेन, नाव सर्व माहिती आहेत मला, पण काही नावं आहेत पड्डीशी येणार नाही लक्षात, पण बहुतेक नावं आपल्या लक्षात आहेत। आज आमचे अरफात भाई बिझी मॅन आहेत, कारण रिक्षा साईटला लावले म्हणजे स्पर्धेचे सह आयोजक आहेत, आयोजक टीम मध्ये आहेत म्हणजे ते आज हालचाल होणार नाहीये। 7 गोलंदाजी मार्क वरती, 7 सिद्दीकी, एक अफलातून गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल। पॉवर प्लेच्या षटकात 7 धावा, 2 विकेट प्राप्त झालेत, 7 गोलंदाजी मार्क वरती। यानंतर पाहतो बॅटची अपरेज घेतले गेले, चौकार आपण या ठिकाणी पाहतो अर्जित होतो, 4 धावा या ठिकाणी घेतल्या जातील। या दरम्यान आम्ही पाहतोय अमित खोत यांचा आगमन, युवा उद्योजक अभितजी खोत यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या दरम्यान मुस्तफा टिवाले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे। फुल लेंथचा चेंडू, एक धाव या ठिकाणी घेतली जाते। पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, इथे सिंगल आली। चांगला चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, एक धाव घेतली जाईल। एका धावेने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती। तो विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय। 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू शिल्लक असताना दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पाहतो आपण
13 या आकड्यावरती विकेट प्राप्त होतोय. अमनला माघारी परतावं लागेल. आतापर्यंत अमनने चांगली कामगिरी केली होती. 4 चेंडू 6 धावेवरती केला होता. दोन 3 सिंगल आतापर्यंत पाहिले गेलेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. शाहिद आपण पाहतो स्ट्राईकला आहे. सगळ्या शाहिद ही जोडी आहे. या दोघांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, धावसंख्या पुढे घेऊन जायची. पहिलाच सामना आहे त्यामुळे मैदान आणि विकेट याचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. याच मैदानावरती आम्ही काही दिवसापूर्वी जेव्हा प्रवास करत होतो तर एक गाव मॅचेस चालू होते. त्यांच्या एका गावातल्या सर्व टीम्स या ठिकाणी मॅचेस खेळत होते. टॅप केला चेंडूला. अनस त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 षटक प्रगतीपथावरती असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे 18 धावा. म्हणजे धावसंख्या पाहिली गेली तर 7च्या रन रेटने आतापर्यंत सुरू होत आहे. धावसंख्या वाढवावी लागेल. शाहिद शेवटचा चेंडू डॉट खेळतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली ती 6च्या सरासरीने 18 या आकड्यावरती. मी दरवर्ष थोडस खोत साहेब कोलेकर साहेब नेहमीच बोलतो दरवर्ष डीपीएल मी दरवर्ष करतोय पण डीपीएलचा टी शर्ट अजून अंगावरती घातला नाही कधी. दरवर्षी आयोजक मला सांगतात डीपीएलचा टी शर्ट तुम्हाला भेटेल पण अजून परत डीपीएलचा टी शर्ट मला कधी भेटलाच नाही. गेले 5-7 वर्ष आले मी करतोय ते पण डीपीएलच्या टी शर्टची प्रतीक्षा आहे मला. हा डीपीएलचा टी शर्ट पहिल्या डीपीएल पासून मी तर आहे जकीनांना पण तो टी शर्ट काय अजून बाई साईज वाढत गेली पण टी शर्ट काय अजून आला नाहीये. शोएब डोंगरे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू बॅटची कडा घेतली गेली आणि तिथे चुकी. इथे आपण पाहतोय चुकी केली गेले. दोघांना मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं पण इथे चुकी झाली. झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतोय. जाहीर अडाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाहीर अडाल यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. एक झेल ड्रॉप झाली होती. उसामा थोडा टेन्शन फ्री असेल आता कारण एक धाव या ठिकाणी पाहतोय घेण्यासाठी पूर्ण केले. नवीन फलंदाज आपण पाहतोय मुसेब. आपण पाहतोय लाजवाब चेंडू. पंचाने 2 हात समांतर केले. आपल्याला इथून दिसतो लाजवाब चेंडू. चेंडू उकला म्हणजे कसा हे पण इथे पंच आमचे तटस्थ त्यांनी सांगितलं 2 हात समांतर केलं सांगितलं वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. फुल लेनचा चेंडू होता. इथे संधी होती धावबाची पण दवडली गेली. एक धाव वाईटची अगोदर आली होती. इथे डॉट चेंडू आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 20 आकड्यावरती. सुरेख फटका. शतरक्षक 7 पोहोचू शकला नाही. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. वाईडिश होता लॉंग ऑनला. तिथे चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 24. या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. आज डीपीएल आणि अफजल कशा प्रकारे गोलंदाजी करेल यावरती कारण मागच्या रणजी स्पर्धेमध्ये पिच त्याला लांब झाला होता. भरपूर चेंडू शॉर्ट फेकले होते त्याने. इथे बॅटची अप्पर एज सगळ्यांच्या बॅट मधून इथे लॉंग स्टॉप रिझल्ट मध्ये चेंडू जाऊन पोचला सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. 4 धावा आपण पाहतोय.
या 4 धावांनी स्कोर काढा 28 या आकड्यावरती. या षटकातले या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतर आपण मान्यवरांचं मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहतो नेक्स्ट मॅच मुसा 11 आणि शादाब 11. आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. आणखीन एक चौकार, चौकाराची हॅट्रिक. या स्पर्धेची चौकाराची हॅट्रिक म्हणजे 2025च्या DPLची चौकाराची हॅट्रिक कोणी घेतली तर ती सकलेनने. का सकलेनच्या बॅटमधून का सकलेनने शाहिदला धावबाद केलं याचं पूर्णपणे कारण देत असताना, उत्तर देत असताना लगातार 3 चौकार त्याच्या बॅटमधून. आणि या ठिकाणी पाहतो स्टेप आउट केलं, हवेमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय उसामा त्या ठिकाणी तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32-33 धावांची गरज असेल. यानंतर टॉस केला जाईल. पण तत्पूर्वी आपण पाहतो मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आज पोंजेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. थोडं आपण आता नावं लिहिले तसेच आपण सर्वांची नावं घेऊया. कारण क्रिकेटमध्ये आणि व्यासपीठावरती खोत साहेब यांना माहिती आहे प्रत्येकाची नावं ही नियमाप्रमाणे घेतलीच पाहिजेत. तर जरूर आपण मी आयाजी पुंजेकर साहेबांना विनंती करतो. कॅमेरामॅन आपण थोडस समोर जे टॉक्स बॉक्स आहे तिथे कॅमेरा कव्हर होत असेल तर जरूर करा तिथे, आणि तिथे आपण मान्यवरांचं स्वागत करूया. जकीनांना यांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं. जकीनांना आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आपण त्या ठिकाणी करूया. आयाजी पोंजेकर साहेबांना विनंती करतो या आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. असगरजी खोत साहेब यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. आयाजी पोंजेकर सर यांच्या शुभ हस्ते, जकीनांना यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय ग्रामपंचायतचे सदस्य आजमजी तांबोली साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आजमदादा तांबोली याचं आपण आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर त्यानंतर आम्ही पाहतो आमचे मित्र, आमचे दादा ग्रामपंचायत सदस्य सद्दामजी कोलेकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे त्याच्यामुळे आपण त्या विनिंग ब्रेकलाच करूया. आजमजी तांबोली साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. यानंतर जरूर मायक्रोफोन होते तुम्ही आवाज ऐकणार आहात आमचे बंधू योगेश ढोले यांचा. तेरे को सबका नाम मालूम है ना? नहीं तुला सबका नाम मालूम है तेरे को? मी सांगतो तर. त्यानंतर आपण पाहतोय आमचे मित्र आणि ग्रामपंचायत सदस्य आमचे दादा सद्दामजी कोलेकर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर आपण पाहतोय शाबीर भाई आमचे चाचा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल.
तर जरूर आपण जसं वेळ भेटेल तसं आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. तर आज खऱ्या अर्थाने पाहतो आपण सुरेख व्यवस्था केली आयोजकांनी. खोत साहेब पन्नी पॅक काही टेन्शन नाही, आरामात सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आले. तर जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. योगेश ढोले असतील आपल्यासोबत. थँक्यू सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया डिपेलकडे. आपण पाहतोय पहिली मॅच आजच्या दिवसातील. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळतं 32 या धावसंख्येचं, 33 या धावसंख्येचं. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना अगदी सन्मान दिला गोलंदाजाला. पहिली धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. अव्वांतर चेंडू फेकल्यानंतर दुसरा चेंडू अगदी आपण पाहताय या ठिकाणी चांगला डिलिव्हर्ड केला गोलंदाजानं. समोर टाकला होता त्याला ड्राईव्ह करत असताना एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती पाहायला मिळतील 2. खुरम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय फलंदाज 7 ही सलामीची जोड साखळी आपल्याला इथून पाहायला मिळतीये. 33 धावसंख्येचा टार्गेट करत असताना ही सलामीची जोड साखळी इथून आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता. अगदी आपण पाहतोय स्विच हिट केलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार 7च्या बॅट मधून. फुलटॉस होता, खऱ्या अर्थानं स्विच हिट केला. मुभा होती इथून आणि त्याच्यावरती हा चौकार देखील आला. 33चा पाठलाग करत असताना सुसाट सुरुवात इथून आपल्याला पाहायला मिळतीये. अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर मैदानामध्ये करत असताना चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. अगदी यष्टांवरतून चेंडू निघून गेला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज नबील P1चं पहिलं षटक घेऊन आला. 33 धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये करणं फार गरजेचं आहे आणि ते षटक आणि त्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. वेकेंड एरिया. जाईल चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या पलीकडे 7च्या बाट मधून आलाय. हा षटकार चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना 33चा पाठलाग करत असताना फ्लाइंग स्टार्ट अगदी सुसाटानं सुटला. गरज आहे, धाबा बनवायचे आहेत. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. इथून मात्र जर का चला मुसा 11 टीमचा कर्णधार आणि शादाब 11 टीमचा कर्णधार या लगेच टॉस साठी. यावेळी चांगला चेंडू फुलल यांचा चेंडू ड्राईव्ह करत असताना एक धावीतून कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील 13 धाव फलकावरती. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय नबीलचा आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं इथून जर पाहायला गेलं तर थोडं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल कारण की 33 धावसंख्येचा आपण 4 षटकांमध्ये बचाव करतोय. अशा वेळी पहिल्या षटकाची जबाबदारी ही फार महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यानं धावा खर्च केल्यात. त्यात 13 बिनबाद 13 ही धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये चेंडू त्या ठिकाणी फील्ड केलं जातं. एक धावीतून कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती धाव फलकावरती बिनबाद 14 आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहत आहे DPL 2025 फार चांगलं आयोजन, अगदी नियोजनबद्ध ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन याच मैदानावरती आपण पाहत आहे आपल्याला पाहायला मिळतं. फार चांगली कल्पना खऱ्या अर्थानं दामतकरांची आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जे आमचे स्पॉन्सर आहेत ज्यांनी या स्पर्धेला संपूर्ण जे स्पॉन्सर केलेत ते अरबाजजी खोत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण टी शर्ट
या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आले. त्यानंतर जैल नजे फर्स्ट प्राइज यांच्याकडनं या स्पर्धेसाठी देण्यात आला. त्यानंतर अजगर खोत यांच्याकडनं मंडप डेकोरेटर्स जे आपण पाहतो या ठिकाणी बसण्याची जी व्यवस्था आहे ते आपले भव्य स्टेज आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर टॉस बॉक्स आमच्या कॅमेरामनला बसण्यासाठी जे आपण स्टँड पाहत आहे ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलं. खेळाडू कक्ष या ठिकाणी आपण पाहताय हे साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पॉन्सर करण्यात आलं. त्यानंतर मुजीद खोत या साहेबांकडनं ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला देण्यात आल्यात. त्यानंतर सदामजी कोलेकर यांच्याकडनं कूलर आपल्याला स्पॉन्सर करण्यात आल्यात. दुसरं षटक आपण पाहताय आमान बाहेर जाणारा चेंडू त्याला अगदी पुढे येऊन स्लॅश केलाय. थर्डमॅन मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. हा येतोय चौकार. चला मुसा 11चा संघनायक आपण टॉस साठी या. मुसा 11 मुसा 11 टीमचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. सन्मान्य आजमजी तांबोले साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. आणखीन एक चांगला फटका जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पॉइंट आणि पॉइंट कव्हरला हा फटका सजवला. काय बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाजाच्या मिरुटनुसार मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला सलामीची जोड साखळी पाहायला मिळते. खुरम आणि त्याच्या साथीनं साध पहिल्या षटकामध्ये साधनं मात्र एक षटकार एक चौकार त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये खुरम आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या बाटमधून सलग 2 चौकार आपल्याला इथून पाहायला मिळाले. एकंदरीत संघाची धावसंख्या इथून पाहायला मिळेल 22 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. 33चा पाठलाग करायचा. अर्धा पल्ला इथून खऱ्या अर्थानं गाठला गेला. सन्मान्य सलमानजी बादळकर आयेशा ऑटो सर्व्हिस आमचे आयोजक त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. सर्वांची मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहायला मिळतंय. DPL 2025 फार चांगली स्पर्धा. अभ्यंतर चेंडूला व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत संघाची धावसंख्या इथून पाहताय आपण जाऊन पोहोचले 24 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिदान 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये सौद 11 ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव इथून पाहायला मिळेल.
एक धाव आली आहे. चांगलं क्रिकेट आता खऱ्या अर्थानं मैदानामध्ये खेळत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खुराम आणि त्याच्या साथीनं साथ जबरदस्त इनिंग डेव्हलप करत असताना चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. लोअर फुल टॉस ऑन साईडला फ्लिक केलाय, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. एक धाव इथून देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचली आपण पाहताय 26 धावा धावफलकावरती. समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना, कारण त्यांना माहिती देखील आहे 33चं टार्गेट आहे, अगदी टार्गेटच्या जवळ येऊन पोहोचलोय. पुनश्च एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न यावेळी पडल्यानंतर थोडा खाली राहिला, संभ्रमात पडलाय. 100 रन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 2. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये आता इथून धावा बनवायच्या आहेत 7. 12 चेंडू आणि 7 धावांची इथून गरज असेल. चला नेक्स्ट मॅच साठी मुसा 11 आपण जे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, जशी ही मॅच संपेल लगेच आपण आतमध्ये एंटर व्हायचंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय सौद 11 टीमनं धावा बनवल्या होत्या. 32 टार्गेट ठेवलं होतं 33 या धावसंख्येचा आणि त्या 33चा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहताय जिदान 11 आतापर्यंत जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू आणि इथून बनवायचे त्या 7 धावा. 12 चेंडू 7चं इक्वेशन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. इथून आता गोलंदाजांनी जर का विकेट मिळवली, डॉट चेंडू जर इथून फेकले तर या मॅच मध्ये पुनश्च एकदा पदार्पण करेल सौद 11 टीम. परंतु ते डॉट बॉल आता फेकणं देखील फार गरजेचं राहील. इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी तुम्हाला मैदानामध्ये साकारावी लागेल. 1-2 विकेट तुम्हाला आता इथून मिळवावे लागतील. फार काही आता गोलंदाजांना इथून करायचं आहे, कारण की 12 चेंडू आणि 7 धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे. 24 चेंडूंमध्ये 33चा बचाव करत असताना पहिल्या 2 गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने इथून धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय धावा खर्च केल्यात त्या 12. गोलंदाजाचं नाव सकलेन. तिसरं षटक सकलेन आला गोलंदाजीसाठी. सन्माननीय अक्रमजी टिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण DPL 2025 मध्ये सहर्ष असे स्वागत करूया. कर्जत तालुक्यामधील एकमेव अख्खा अक्रम या नावानं खऱ्या अर्थानं ही प्रसिद्धी त्यांनी मिळवली आहे. साहेबांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती या. सहर्ष आणि सहर्षमय स्वागत DPL 2025 मध्ये. फुलटॉस होता समोरच्या दिशेनं लॉप करत असताना अगदी आपण पाहतोय डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने आपण पाहताय पुनश्च एकदा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावफलकावरती पाहायला मिळतील 29. आता समीकरण उरलं इथून 4 या धावसंख्येचं. 10 चेंडू 4चं समीकरण चॉप केलाय. पुनश्च एकच धाव इथून पाहायला मिळेल. बाहेर जाणारा चेंडू त्याला अगदी एक धाव इथून देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. धाव फलकावरती इथून आपण पाहताय 31 धाव फलकावरती 2 धावसंख्येची आता इथून गरज आहे. 2 धावसंख्येची आता फक्त गरज आहे. या आपण पाहताय पहिल्या मॅच मध्ये फार चांगली इनिंग साकारली. दोन्ही बॅटरने खऱ्या अर्थानं जबाबदारी घेऊन या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फार चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहिला. इथून वेगानं बॅट जरूर ड्रिल केली होती, परंतु बॅट वरती व्यवस्थित चेंडू येणं फार गरजेचं आहे. आता इथून आपण पाहताना फलंदाज 7चा देखील हाच प्रयत्न आहे की इथून मोठा फटका मारून ही मॅच फिनिश करायची आहे. म्हणजे अगदी MSG स्टाईलनं ही मॅच इथून त्याला फिनिश करायचं आहे. परंतु डॉट बॉल इथून आला. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एक धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होईल. तिसरं सकलेंचं 3 षटकांची खेळ समाप्ती. धाव फलकावरती आपण पाहताय
32 येणारे 6 चेंडू आणि आता इथून बनवायची आहे ती 1 धाव. 6 चेंडू आणि 1 धाव संख्येची आता इथून गरज असेल ती जिदान 11 या टीमला. आखूड टापाचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. षटकारानं इथं मॅच फिनिश केली आहे. फलंदाज साधनं पहिली मॅच जिंकली आहे जिदान 11 या टीमनं. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी, त्यांच्या नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन जिदान 11 टीम, फार चांगला खेळ आजच्या या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहत आहे. ज्यावेळी लीग स्टेजच्या मॅचेस असतात त्यावेळी आपण पहिली मॅच ज्यावेळी जिंकतो ना त्यावेळेला आपला आत्मविश्वास, जो आपला कॉन्फिडन्स आहे तो अगदी तिथून मात्र वाढला जातो आणि त्या कॉन्फिडन्सनं खऱ्या अर्थानं नेक्स्ट मॅच मध्ये आपण हॅलो 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 त्याच कॉन्फिडन्सनं आपण नेक्स्ट मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असतो. हॅलो 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 हॅलो. तर जरूर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. तर अर्थात खोरम आणि सात दोघांमध्ये आम्ही तुलना केली तर दोघांचे 2-2 विकेट आहेत. खोरमने 16 धावा बनवल्या होत्या, सातने 20 धावा बनवल्या होत्या आणि कुठेतरी पॉइंट टेबलच्या हिशोबाने आपण पाहतोय